पकडायला सुरुवात होती आहे. ड्रगबाजी वेगळ्या असतात त्या नियमावलीचा वापर केलाय. साईडला डावखुरा बॅटर तयार आहे. प्रणव पहिला बॉल लगेच क्लिअर केला. सिंगलने खातं ओपन केले. स्वतःचं आणि संघाचं खातं देखील ओपन झाले आणि त्यावेळेला बदल सर सिंगल येते ना त्यावेळेला स्ट्राईक बदलते आणि सगळ्यांचा आवडता खेळाडू गोट्या कांबळी आता फक्त स्ट्राईक गेटवरती आला. मागच्या मॅचमध्ये मध्ये खेळाडूकडे किती वेळ असा तुझ्या अजून होता चांगला बॉल पुन्हा एकदा क्लिअर केला. सिंगलने खातं ओपन केले. तू घेतो आहोत सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. लेग साईडला पटका खेळ येतो. मोठ्या फटक्यांच्या आहारी जात नाहीये. तर जर पाहिलं तर समोरच्या दिशेने फक्त चौकार आहे आणि बॉक्स क्रिकेट आपल्याला काय शिकवते जास्तीचे फटके खेळण्यासाठी बॅटर जातात. तर या मैदानाचे चित्र वेगळे आहे. पुन्हा एकदा सिंगल येईल. 3ची धावसंख्या एका धावेने पोहोचते. फलकावरती 4. दोन्ही बॅटर 2-2 धावांवरती खेळत आहेत. एका बाजूला प्रणव आहे आणि दुसऱ्या बाजूला गोट्या. 2 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांनी 1-1 धावा बनवले. तर एकूण 2-2 धावा. 3ची धावसंख्या 4 आहे. पुढे आला ड्राईव्ह करण्यासाठी निघाले. चांगला फटका बॅटवरती घेतलाय. सिंगलने संतुष्ट असणाऱ्या चौकार लाजरी गुडा क्रिकेट. दुसऱ्या बाजूला जर विचार केला एसचे भैरव वाडी टॉस जिंकून फिल्डिंग. पुन्हा एक सिंगल येईल. चांगली फलंदाजी. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव मिळवणं हा एकमेव उद्देश बॅटिंग टीमचा आहे. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आले तयार झाले. पहिलं षटक व्यक्तिगत आणि सगळ्यात दुसरं षटक फेकण्यासाठी तो तयार आहे. स्ट्रायकिंग गेला सगळ्यांचा आवडता खेळाडू बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह गोट्या तयार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. वेगळा बॉल समजला नाहीये. बीट झाले धावला. क्या बात आहे. एकदम खूप चांगला आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद देखील आहे. पेक्षा चांगला ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतो. गर्दी देखील वाढते आणि स्क्रीनवरती आपण पाहतो तर हे आमच्या ऑफिशियल सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झाले. किशोर शिरस्कर हर्षया गोट्यासाठी वेगा ड्राईव्ह केलं. चांगला फटका. 2 धावांसाठी हा फटका खेळ हा स्ट्रॉंग झोन आहे. आपण जर पाहिलं तर आउट ड्राईव्ह चांगला फटका गोट्याच्या बॅटमधून निघालाय. 2 धावा प्राप्त करून देईल. पुन्हा एकदा 2 धावाने त्याची धावसंख्या वाढली आहे. वेगात हर्षच्या बॉलिंगचा आपल्याला अंदाज येत नाही. किती वेगात बॉल येतोय. त्या पद्धतीने ओरंगचे चेंडू येतात. अशा पद्धतीच्या चेंडूचा भास आपल्याला होतोय. इतक्या वेगात बॉलिंग होते. एकच धाव. त्याची धावसंख्या 9. प्रथम स्ट्राईक गेला तयार होतील किशोरजी शिरस्कर. प्रदीप गटको आहे या खेळाडूकडे. उलटा साईडला चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न केला. सिंगलच येईल. 1ने पुन्हा एकदा स्ट्राईक बदलली आहे. त्यावेळेला बॅटला बॉल स्पर्श होत आहेत. चौकारांसाठी बाहेरचे आतून झाले तरी चौकार येणार आहे. आता फक्त 1.4 षटक संपलं. एकही चौकार आला नाहीये. पॉवर प्ले षटक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असतया गोट्यातया पुढे आले. ड्राईव्ह केलंय. क्षेत्रक्षण चांगलं आहे. चपळाईने फेकी केली. प्रेक्षकांचा उगवता प्रतिसाद. प्रथमेश बॉलला स्टॉप केलंय. छोटू मेस्त्री शेवटचा बॉल फेकण्यासाठी हर्षया. मागे टाकले बॉल आणि त्या दरम्यान 2 बॉलची घोषणा होते. 1ने धावसंख्या वाढेल. बॉक्स मध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही वाईड बॉल आणि नो बॉल ज्यावेळेला टाकता त्या धावा वाढतात. त्या तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात. बोलर हस्तया ड्राईव्ह केले. चांगला फटका बॅटवरती घेतलाय. रिझर्व मध्ये 2 धावाचा सिंगल पंचांनी कळवलंय. 2 ओव्हरला प्रथमचा बॅटिंग करत असताना लाजरी गुडा क्रिकेट संघ 1 आऊट 13 धावा आणि क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे असं सन्मानित शामू साहेबांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एक धन्यवाद. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होती. पहिलाच बॉल डॉट टाकलाय.
श्रीधर बॉलिंग ट्रॅक होती चांगला फटका. इथलं चांगलं सुटलं, क्या बात है. बहुत बाकी फील्डर पाहिला पाहिजे. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. ती धावा वाचवले पाहिजे सर, क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, स्ट्रॉंग झोन मध्ये खेळ गोट्या. 2 धावांचा सिंगल पक्षाने कळवलाय. त्यांची धावसंख्या 16. 2.3 षटकांचा काही संपला. श्रीधर व्यक्तिगत दुसऱ्या आतापर्यंत फलकावरती 2.3 षटक संपले. अजून मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये प्रेक्षक आहेत. गोट्याला ते काम करावं लागेल. अद्भुत कामगिरी ते करण्याची आवश्यकता आहे. स्पर्धेतला दुसरा विजय नोंदवण्यासाठी लाजरी गुलाल टीमच्या माध्यमातून 17 धावा. पुढे आले, ड्राईव्ह केलंय, बॉल स्टॉप केलाय, धावायला नाहीये. काही संकटात ते गमवावी लागते. पण ऍक्शन रिप्ले देखील पाहतो. पुढे आले, ड्राईव्ह केलं बॉलला, क्षेत्र पुढे आले, स्क्रीनच्या बाहेर निघाले, घरटं सोडलं आणि त्यानंतर पुढे आले, ड्राईव्ह केलं, स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला गेलं. ओव्हर नंबर 3 चा काही संपला. 19 धावा. 3 खेळाच्या मोबाईल स्वागत होत आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला. इम्पॅक्टचा किती इम्पॅक्ट पडेल पाहावं लागेल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, हलकीच तटवलाय बॉलला. सिंगल बॉक्स मध्ये आहे. त्याची धावसंख्या इकडे वाढते फलकावरती 20 धावा. 3 खेळाच्या मोबाईल मध्ये पुढे आले, ड्राईव्ह केले, बॉल स्टॉप केले, धावायला नाहीये. क्या बात है. जबरदस्त फील्डिंग आहे. एक पण खूप चांगली आहे. इम्पॅक्ट प्लेसचा इम्पॅक्ट मॅच वरती पडेल का. नंबर 4. 3.2 षटकांचा काही संपला. 4 चेंडू काही बाकी आहे. बॅटर दिया पुढे आले, सलगचे 2 डॉट बॉल. गोट्या फटकेच्या आहारी गोट्या जाताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे अनुभव आहे. एकाच चौकाराची गरज आहे. गोट्या विरुद्ध छोट्या अशी लढाई आहे. फिल्डिंगसाठी पुन्हा एकदा चांगला बॉल स्टॉप केलाय. ज्या वेळेला तुमचं नशीब तुम्हाला साथ, त्यावेळेला सगळी परिस्थिती तुमच्या विरोधामध्ये जाते. संख्या फक्त 20 धावा. वर नंबर 4 पक्के चालू आहे. पुढे आले तरी चौका ठोकण्याचा एकच धाव तिथल्या खात्यामध्ये वाढेल. आतापर्यंत इम्पॅक्ट धाव नाहीये. बॉल काउंट होईल. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. तन्मय सावंत यांनी 2 धावा तिच्या खात्यामध्ये 2 बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. नशिबाचे धावा आले. नशीब बदललंय का. हरकत आली आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतायत. प्रेक्षक हो, तुम्हाला स्पर्धा आवडली का. चला एकदा टाळ्या वाजवा. घेतोय. सामना एका रंगामध्ये आलाय. गोट्याचं टेन्शन वाढलंय, दबाव वाढलाय. चौकार गरजेचं आहे. कंडिशन विकेट संख्या 22. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. एसके भैरववाडी विकेट संघाला कमी धावसंख्येचे सामने चुरशीचे होतात हे आपण आजपर्यंत पाहिले. घोषणा इथे झाली. पहिला खराब आपली क्षेत्र आपण त्याची फिल्डिंग पाहिली. यावेळेला बॅटिंगची जबाबदारी आहे. किशोर शेलेकर आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या टीमला करून देतील का. यावेळेला चांगला परीक्षा नाही तर शॉट राहिला गेलं. स्वीप घेण्याचा प्रयत्न देखील त्यानंतर अंतिम षटक दिशा दिली. चांगला कॅरम देखील खेळत आपण पाहिले. रोहनला
अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू चमकताना आपल्याला दिसतो. 3 धावा टीमच्या खात्यामध्ये रोहन बायकीच्या साथीला छोटू पुढे आले, धाव केले, धावेला नाहीये, बॉलला स्टॉप केले. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढी सामन्याची रंगत वाढत जाईल, तेवढा प्रेशर वाढत जाईल. त्यामुळे टीमला पुढे आले तर एकटा बॉल बॉल केले, सिंगल येईल. इथं साऊथच्या खात्यामध्ये वाढते स्ट्राईक पुढे रोटेट केले. तिची धावसंख्या आतापर्यंत पंचावरती 4 टार्गेट आहे. 3 धावांचं लाजरी क्रिकेट गुडाच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना इतके भैरववाडी समोर कुठे सिंगल येईल. रोहन स्ट्राईकिंगला पाहायला मिळतात. डॉट बॉल जास्तीत जास्त टाकावे लागतील आणि तुम्हाला जी फिल्डिंग आहे ती ऑस्ट्रेलिया स्टाईलने सजवावी. एसके भैरववाडी क्रिकेट टीमने केले, बॉलला दिशा दिली आहे. सिंगल येईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. 6 धावा आतापर्यंत पदकावरती आहेत. जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते फक्त 23 4 ओव्हर मध्ये. बोलवूया उमेश माने. चांगलं क्षेत्रात किशोर शेलेकर हा अनुभव आहे. बघा ज्यावेळेला फलंदाजाचा स्टान्स पाहिला, आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहणार आहोत. स्टान्स पाहिला रोहनी यावेळेला फटका लेग किक वरती लावण्याच्या दिशेने खेळणार आहे. त्यामुळे एसटी सोडून ते पुन्हा एकदा चेंडू अडवण्यासाठी मागे आल्याने 1 धाव वाचवला. देखील पटकवणारी स्वतः समोरचा जवळपास मालवणी सांगितलं शेती कमी आणि जोखा जास्त अशा प्रकारची याच्याकडे घेत झाली आहे. त्यामुळे अजून मजा नक्कीच मालवणी समालोचन देखील प्रेक्षक सगळेजण जागरूक झालेले आहेत. 2 धावांचं सिंगल बससाठी कळवलंय आणि टीमची धावसंख्या वाढली आहे फलकावरती. 8 धावा यावेळेला आणि एक व्यापारी धावा गमवतो. फेअर डिलिव्हरी आहे, सिंगल आली आहे. त्यामुळे 9 धावा आणि त्यानंतर चांगला फटका पुढे जायचे पेश केला रोहन बाळके यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 10. 1.3 षटक संपले. पाठलाग करायचं 23चा. पुढे आले कॅप मध्ये केलाय. कॅप 14 धावा टीमच्या खात्यामध्ये. जिंकण्यास 9 धावांच्या आवश्यकता. चांगला फटका ड्राईव्ह केले ऑफ साईडला. सिंगल पाहायला मिळेल. धावा झाले फलकावरती 15. चांगली बॅटिंग छोटी यांच्या माध्यमातून रोहनची चांगली साथ देखील यायली आहे. हो चांगला फटका. नशीब थोडस नाराज झाले. 19-20 का माणूस मामला आहे. ऑस्ट्रेलियन वेव्हचा आवाज आलाय. ऑल पेज चषक 2026 आपण आनंद घेतो आहोत. सामना संपलेला नाहीये. इथून ही सुरुवात होऊ शकते. डॉट बॉलची गरज आहे. अनुभवी गोलंदाज समोर आहे. काहीला देखील तितकाच अनुभवी खेळाडू आहे. 12 बॉल 7 ची गरज आहे. धागा उडवा अशा पद्धतीचा फटका खूप सुंदर ड्राईव्ह इकडे पेश केला रोहन बाळके आणि चेहऱ्यावरती बघा किती प्रसन्नता आली आहे. पुढे आले तरी दरम्यान रोहन बाळके यांचा फटका इथे बसलाय. विकेटचं बदल झालंय. रोहन बाळके गुंड्या तयार. गुंड्या कामे 10 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चांगला फटका एकच पाहायला मिळेल. सिंगल येते. जास्तीत जास्त 2 चा वापर इथे करत असताना बॉटरचा वापर करतात बॅटर. फक्त 2 धावांची गरज. 9 चेंडूंचा खेळ. लाजरी गुडा थोडासा बॅटरवरती सरकलाय. यावेळेला चांगला फटका बसली आहे. छोटू मेस्त्री यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहतोय. दोन्ही संघाची धावसंख्या बरोबरीमध्ये आली आहे. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. 8 चेंडू 1 धाव आवश्यक आणि हा विजयी फटका यावेळेला निघाला बॅटरच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी छोटू मेस्त्री यांच्या बॅटमधून.